तुम्ही जर कधी या पद्धतीने ढोबळी मिरची नसल बनवली तर हा व्हिडिओ फक्त तुमच्याकरता बरं का। छान ढोबळी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, चाकूने करकर कापून घ्यायची, शेंगदाणे तव्यावरती भाजायचे आणि चांगले मिक्सरमध्ये त्याचं बारीक शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। कुटामध्ये हळद टाकायची, लाल तिखट, काळं तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि जसं वांगा दोडकं भरतो का नाही तसं भरून ही ढोबळी मिरचीची भाजी भरून करणार आहोत आपण कूट घालून। तर चांगलं सर्व एकजीव करून घ्यायचं आणि कूट चांगलं ढोबळ्या मिरचीमध्ये दाबून दाबून भरायचं। मग सगळं ढोबळ्या मिरचीमध्ये कूट भरून झालं की फोडणीसाठी कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि लसूण चांगला नकलून घ्यायचा। लगेच तेलामध्ये टाकायची, जिरे मोहरी टाकली की त्याच्यामध्ये नकललेला लसूण टाकायचा, कांदा टाकून घ्यायचा, कांदा चांगला लालसर रंगावरती परतायचा। नंतर टमाटर टाकून घ्यायचं, टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं। त्यातमध्ये टाकायचे आता हळद, लाल तिखट, काळं तिखट, चवीप्रमाणे मीठ, चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे मसाले। आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये जे मसाले टाकून आपण ढोबळी मिरची भरली होती ती ढोबळी मिरची यामध्ये टाकायची। शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी घाला म्हणजे भाजी एकदम छान चविष्ट होते, बेचव होणार नाही। चांगल्या प्रकारे उकळी काढली, शेंगदाण्याचं कूट वरतून टाकलं, वरून कोथिंबीर टाकली, तयार होते मस्त सरभरीत अशी ढोबळी मिरचीची भाजी। तुम्ही कधी खाल्ली का या पद्धतीने? आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर कुस्करून खाला, एकच नंबर लागतो।